माझं नाव समीर, वय 24 वर्ष. मी मुंबईचा रहिवासी आहे. मी आणि माझ्या परिवारात आम्ही चौघेजण होतो. आई, बाबा, माझी ताई आणि मी. पण ताईचे लग्न होऊन 2 वर्ष झाली, त्यामुळे ती आता सासरी असते. कधीतरी 3-4 महिन्यांनी ती घरी येते आई-बाबांच्या भेटीला. एकदा झालं असं की त्या दिवशी रविवार होता. मी सकाळी उशिरा उठलो आणि आळस करत हॉलमध्ये बसलो. आई-बाबा त्यांच्या रोजच्या गप्पांमध्ये मग्न होते. माझ्या हातात मोबाईल होता आणि मी हलकासा हसत व्हिडिओ पाहत स्क्रॉल करत बसलो होतो. आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, "समीर, जरा दार उघड. बघ, नवीन बाई मोलकरीण येणार आहे आजपासून." नवी मोलकरी? मी एक क्षण थबकलो. आधीची बाई नुकतीच गावाला गेली होती, त्यामुळे आईने कोणीतरी नवीन ठेवली होती. मला या सगळ्यात विशेष रस नव्हता. पण दार वाजलं तसं मी अनिच्छेने उठलो आणि दार उघडलं. समोरचं दृश्य पाहून माझे डोळे क्षणभर विस्पारले. समोर ती उभी होती, साधारण 28 वर्षाची, मध्यम उंचीची, पण तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच कळी होती. तिचा सावळा रंग गुलाबी साडीत तेजीने झळकत होता. मोठे काळे काळे डोळे माझ्यावर स्थिर होते आणि ओठावर एक हलकंसं मिश्किल हास्य होतं. तिचे लांब काळेभोर केस मोकळे सोडलेले होते. काही लटा हलक्या वाऱ्याने तिच्या गालावर अलगद झुलत होत्या. कपाळावर मोठी टिकली होती. नाक छोटे पण टोकदार, गाल हलकेसे भरलेले. लालसर गुलाबी रंगाची साडी तिने नेसली होती. तिच्या सुंदर मानेवर अलगद विसावलेले मंगळसूत्र. ती एवढी सुंदर होती की मी तिला डोळे भरून बघत शांत उभा राहिलो. काही क्षण शांतता पसरली. मग ती हलकीच हसली आणि म्हणाली, "साहेब, मी नवीन कामवाली बाई सरिता. कामाला लागू का?" तिने हे बोलताच थोडा पदर पुढे ओढला. मी एकदम भानावर आलो. गळा खाकरून म्हणालो, "हो, या ना आत." ती आत आली. तिच्या मागे येणारा सुवासिक मंद दरवळ माझ्या मनात काहीतरी वेगळंच करून गेला. सरिता घरात आली. तिने सभोवतालची नजर फिरवली. मोठे श्रीमंती घराचा आलिशानचा तिला बंगला जाणवत होता, पण तिच्या चेहऱ्यावर फारसा प्रभाव नव्हता. माझी नजर अचानक तिच्या हातावर गेली. तिच्या हातात भाजल्याचे काहीतरी निशाण होते. हातात काही काचेच्या बांगड्या व्यवस्थित होत्या, बाकी फुटल्या होत्या. ती जरा सावध होऊन म्हणाली, "घर छान आहे, खूपच छान वाटतंय. तुमचं लग्न नाही झालं का?" तिच्या अनपेक्षित प्रश्नाने मी गडबडलो. "अजून नाही," मी हसून उत्तर दिलं. ती हसली आणि म्हणाली, "बरं आहे. नाहीतर बायको असती तर माझ्या इथे कामाला लागण्याआधीच रागाने हाकलून लावलं असतं. बायकांना नेहमी घाई असते काम करून घ्यायची. अहो, मोलकरीण असलो म्हणून काय झालं? आम्ही पण माणसंच आहोत की. एकसारखं सतत दिवसभर काम करत राहू शकत नाही ना." पण घरमालकीन बायकांना हे कुठं कळतं? मी गडबडलो. ही बाई काही साधी नाही असं वाटून मी मागे जाऊन विचार करू लागलो. ती म्हणाली, "बायका नवऱ्यांना जपतात हो, पण नवऱ्याने दुसऱ्या बायकांशी जास्त बोललं तर लगेच कुरकुर सुरू होते." मी तिच्या हावभावावर हसलो. ती कामाला लागली. झाडूपोछा करताना तिच्या हालचालींकडे माझे बारीक लक्ष होते. दुसऱ्या दिवशी ती जरा उशिरा आली. मी आतुरतेने तिची वाट पाहत होतो. डोअरबेल वाजली. मी पटकन जाऊन दरवाजा उघडला. समोर सरिता उभी होती, पण तिच्यात आज वेगळा बदल जाणवला. तिने आज लाल रंगाची साडी नेसली होती, ज्यावर पांढरी फुले होती. तिने भरपूर मेकअप केला होता आणि नाजूक ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक होती. मी तिला निहाळत होतो. तेवढ्यात ती म्हणाली, "साहेब, जरा बाजूला होणार आहात का? मला आत तरी येऊ द्या. एवढं लक्ष देऊन काय बघताय?" तिच्या बिनधास्त बोलण्याने मी घाबरून मान खाली झुकवली. कदाचित माझ्या नजरेतील ओढ तिला दिसली होती. आता या सुंदर स्त्रीला माझ्या हातून कसे जाऊ देऊ? हिला आपल्याकडे आकर्षित करायचे, असा विचार माझ्या मनात आला. ती आत आली. झाडू उचलून कामाला लागली. मी म्हणालो, "अहो, तुम्हाला मी वहिनी म्हणून हाक मारली तर चालेल ना?" तिने माझ्याकडे बघितले. "हो, चालेल." मी बाजूला जाऊन सोफ्यावर बसलो आणि विचारलं, "अहो सरिता वहिनी, आणखीन कोण कोण आहे तुमच्या घरी?" ती झाडू मारताना म्हणाली, "जास्त लोक नाही. माझी सासू आता नाही आहे. सासरेबुवा आहेत, मी, माझा नवरा आणि माझा लहान मुलगा आर्यन." तेवढ्यात तिचे झाडू मारून झाले आणि ती किचनकडे गेली. माझ्यासाठी नाश्ता बनवू लागली. ही संधी होती. घरात कोणीच नव्हतं. रविवार असल्याने आईबाबा सकाळी 10 वाजता खरेदीसाठी गेले होते. मी लगेच किचनमध्ये जाऊन गुपचूप तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. पुढच्या क्षणी तिने मागे वळून पाहिले. "झाला का नाश्ता तयार वहिनी?" मी पाणी पिण्यासाठी आल्याचे नाटक करत फ्रीज उघडले. वहिनीने मला तिथेच प्लेटमध्ये पोहे दिले.
मी तिलाच बघत मागे उभा होतो. हळूच तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, अरे वा सरिता वहिनी, आज तुम्ही खूपच सजलात. काही विशेष कारण आहे का? तिने माझ्या डोळ्यात बघितले. चांगले बारीक लक्ष आहे साहेब तुमचे माझ्यावर. नाही असं नाही, आज तुम्ही खूपच छान दिसताय. नवीन कपडे, एवढा मेकअप आणि चेहऱ्यावर आनंदही दिसतोय, म्हणून सहज विचारलं. आज काही विशेष आहे का? ती म्हणाली, अरे वा बरोबर ओळखलं, आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी हसत म्हणालो. घरी कोणी नसल्याने तिला इम्प्रेशन पाडण्यासाठी मी बाहेर जाऊन लगेच केक घेऊन आलो. मी तिला बाहेर हॉलमध्ये आणलं. टेबलावर केक पाहून ती आश्चर्यचकित झाली. अहो साहेब, या सगळ्याची काय गरज होती? असे म्हणत ती टेबलासमोर आली. आम्ही दोघांनी मिळून केक कापला. ती मला म्हणाली, माझ्या हाताने केक भरवा. आणि मी तिच्या चेहऱ्यावर हलकासा केक लावला. चेहऱ्यावर केक लावताना माझे हात तिच्या कोमल गालावरून फिरत होते. तेवढ्यात ती डोक्याला हात लावत म्हणाली, अरे देवा. मी चुलीवर भाजी ठेवली होती आणि धावत धावत किचनमध्ये गेली. मी स्वतःला सावरलं आणि सोफ्यावर बसलो. किचनमधून बाहेर निघून ती सरळ बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन उभी राहिली. म्हणाली, साहेब तुम्ही जे काही फोटो काढले ते मलाही सेंड करा. अहो कसे सेंड करणार, माझ्याजवळ तुमचा नंबर नाही. ती हसली. अहो मग त्यात काय एवढं, माझा नंबर घ्या आणि मला व्हॉट्सअप करा फोटो. तिने नंबर दिला. मी लगेच तो नंबर सेव्ह केला आणि तिला फोटो व्हॉट्सअप केले. संध्याकाळी 6 वाजता सरिता वहिनी घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिची वाट बघत बसलो होतो. मला तिच्याशिवाय काहीच सुचत नव्हतं. मी माझ्या खोलीत व्हिडिओ बघत बसलो होतो. तेवढ्यात ती पाण्याची बाटली घेऊन लादी पुसायला आली. तिने बाटली खाली ठेवून लादी पुसायला कपडा घेतला आणि वाकली. ती लादी पुसत असताना मी तिलाच बघत होतो. दिवसभर ती सतत माझ्यासमोर येत होती. आईलाही ती आवडली होती. त्या दिवसापासून सरिताने घर सांभाळायला सुरुवात केली. सकाळी आली की आधी हॉल, मग किचन आणि मग शेवटी माझी खोली, असा तिचा रुटीन झाला. एक दिवस ती लादी पुसत असताना मला अचानक तिच्या हातावर आणि खांद्यावर कोणीतरी मारल्यासारखे लाल ठसे दिसले. मी विचारले, काय झालं, हे निशाण कशाचे? ती हसत म्हणाली, काही नाही साहेब, असंच. मी जरा ठामपणे पुन्हा विचारलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडत म्हणाली, अहो तुम्ही मला काल जे वाढदिवसाचे फोटो पाठवलेत ना, ते माझ्या नवऱ्याने बघितले आणि मला म्हणाला, काय गरज होती वाढदिवस साजरा करायची, आणि दारू पिऊन मला मारलं. मी पुढे जाऊन म्हणालो, अहो रडू नका. ती रडत सांगू लागली, तो माझ्याशी असंच वागतो. कामाला जातो आणि कामाचे सर्व पैसे दारूवर उडवून येतो आणि माझ्याशी भांडण करतो. घराची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे. मी तिला पाणी आणून दिलं आणि म्हणालो, अहो परिवारात अशा गोष्टी चालतात. एक दिवस सगळं ठीक होईल. पाणी पिताना तिने माझ्याकडे बघितलं. मला तिच्या नजरेत एक वेगळीच ओढ दिसली. एक दिवस ती कपाटाजवळ उभी राहून कपाट पुसत होती. वरच्या शेल्फवर तिचा हात पोचत नव्हता. तिने पदर सावरत हात वर उचलला. ती थोडीशी वळली आणि माझ्या नजरेला नजर देत म्हणाली, साहेब मदत करणार नाही का तुम्ही? आता विचारल्यावरच मदत करावी का? मी हसलो. हळूहळू आमच्यातील अंतर कमी होत गेलं. तिची नजर थोडी लाजरी झाली होती आणि माझी नजर तिच्या सौंदर्यावर खिळली होती. एक दिवस आईची तब्येत खराब असल्याने आईने सरिताला रात्री घरीच थांबून घेतलं. मी रात्री उशिरापर्यंत हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो होतो. ताई वरच्या मजल्यावर झोपली होती. सरिता स्वयंपाकघरात आवराआवर करून बाहेर आली. ती थोडीशी दमली होती. ती सरळ माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली आणि ओठावर बोट फिरवत म्हणाली, साहेब किती मुली असतील तुमच्या मागे? अचानक हा असा वेगळा प्रश्न, पण आता आमची जवळीक वाढत चालली होती. मी मिश्किलपणे विचारले, का गं? ती म्हणाली, तुम्ही चांगले दिसता, श्रीमंत आहात, कोणतीही मुलगी मोहात पडेल तुमच्या. मी हसून म्हणालो, तू कोणत्याही मुलीसारखी नाहीस. ती स्तब्ध झाली. मी जवळ सरकून बोललो, कारण तुझ्यात काहीतरी वेगळं आहे जे मला रोज मोहात पाडतंय. तिच्या श्वासांचा वेग वाढला. तिला कळालं होतं आता काहीतरी घडणार आहे. तेवढ्यात ती लगेच माझ्यापासून लांब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात तारांबळ उडाली. मी उठलो तर आई म्हणाली, मामांची तब्येत खराब आहे. सकाळी सरिता कामाला आल्यावर आई बाबा माझी जबाबदारी तिच्यावर सोपून निघून गेले. तिला आजचा दिवस इथेच थांबायला सांग, असे सांगून ते गेले. दिवसभर मी दुरूनच तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो. ती मुद्दाम माझ्यासमोर येत होती, तरीही मी तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दाखवत होतो. हळूहळू दिवस गेला. रात्र झाली. घरात कोणीच नव्हतं. आई वडील बाहेरगावी गेले होते. मी आणि सरिता दोघेच होतो. मी जेवण करून सरळ रूममध्ये निघून गेलो.
जाताना तिच्याकडे बघितले सुद्धा नाही. अचानक 9:30 वाजता ती हळूच माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि भीती स्पष्ट दिसत होती. साहेब, माझा आर्यन खूप आजारी पडलाय, ताप उतरत नाहीये. आत्ताच माझ्या सासरेबुवांचा फोन आला. त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी दवाखान्यात भरती करायला सांगितलं, पण पैशाचं काही सुचत नाहीये. ती रडत होती. मी कशाचाही विचार न करता लगेच गाडीची चावी उचलली, कपाट उघडून पैसे काढले आणि म्हणालो, चला आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी सांगितलं मुलाची प्रकृती गंभीर आहे, उपचारासाठी ताबडतोब पैसे भरावे लागतील. सरिता बिचारी हवालदिल झाली. तिचा नवरा दारूच्या नशेत पडलेला होता. मी ताबडतोब पैसे भरले. काही कमी पडले ते खात्यावरून ट्रान्सफर केले. ती माझ्याकडे चक्रावून पाहत राहिली. साहेब, हे सगळं माझ्यासाठी? एवढं कसं काय करता तुम्ही? तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी तिला धीर देत म्हणालो, कारण तू चांगली आहेस सरिता. तुझ्या डोळ्यातील वेदना आता मला समजली आहे. आणि कृपया यापुढे मला साहेब नाही तर माझ्या नावाने हाक मार, मला आवडेल. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात भावनांचा महापूर होता. मग ती हळूच पुढे आली आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. आर्यनला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला आणि सरिताने सुटकाचा निश्वास घेतला. मी तिला घरी पोहोचवायला मदत केली. परत येऊन तिची आठवण काढत मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिची वाट बघत राहिलो, पण ती आली नाही. तो दिवस मी टी व्ही आणि मोबाईलवर घालवला. रात्री उशिरा मी हॉलमध्ये एकटाच बसून तिचाच विचार करत होतो. अचानक खोलीच्या दारावर हळूच आवाज आला, समीर. मी उठून दार उघडलं. सरिता उभी होती. तिचे डोळे ओलसर होते, पण त्यात वेगळंच काहीतरी होतं. हातावर मानेवर मारल्यासारख्या जखमा होत्या. मी काही विचाराच्या आधीच ती आत आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, खूप मोठे उपकार केलेत माझ्यावर, पण आज मला फक्त आधार नकोय तर तुझी साथ हवी आहे. मी काहीतरी बोलायला लागलो, पण तिने माझे ओठ पोटाने हळूच दाबून थांबवले. आज फक्त भावनांना बोलू दे समीर. त्या रात्री तिने स्वतःला माझ्या हवाली केलं आणि मीही तिच्या प्रेमात हरवून गेलो. आम्ही एकमेकांसमोर उभे होतो. समीर, आपण हे करतोय हे योग्य आहे का? तिचा आवाज थरथरत होता. मी तिच्या केसांतून हात फिरवला आणि विचारलं, तुला असं वाटतंय का की आपण चुकीचं काही करतोय? ती थोडा वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, नाही, पण मी घाबरले होते. मी तिला हलकेच जवळ ओढले. सकाळ झाली. ती म्हणाली, समीर, तू मला आधी भेटला असतास तर मी तुझ्याशी केव्हाच लग्न केलं असतं. पण ते सुद्धा कसं शक्य झालं असतं? मी गरीब, तू एवढ्या मोठ्या घरातील. माझ्या नशिबी देवाने बघा ना काय लिहून ठेवलं आहे. मी तिला परत जवळ घेतलं. खरंच सरिता, तू मला आधी भेटली असतीस तर मी तुझ्याशीच लग्न केलं असतं. यावर ती मात्र खळखळून हसली. अरे वेड्या, जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा तू फक्त 17 वर्षाचा होतास. मग कसं झाला असता आपला विवाह? मी पण हसायला लागलो. आई बाबांना गावावरून यायला 5 दिवस लागले. तोपर्यंत आम्ही पती पत्नीप्रमाणे राहत होतो. जे स्नेह, आदर, आपुलकी तिला तिच्या घरी मिळाली नव्हती ती मी देत होतो. सरिता खूप खुश दिसत होती. दिवसभर ती माझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालायची. काळ लोटत गेला, पण तिच्या नवऱ्यात काही बदल झाला नाही. सरिता माझी एक चांगली मैत्रीण बनली. 2 वर्षे उलटून गेली होती. समीर आणि सरिता यांच्यातील नाते घट्ट झालं होतं. सरिता दिवसा कामाला यायची आणि संध्याकाळी घरी जायची. समीरच्या आईवडिलांना काहीही कल्पना नव्हती. समीरने सरिताचा मुलगा आर्यन यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली होती. आर्यन आता चांगल्या शाळेत जाऊ लागला होता. सरिताचा नवरा दिनेश अजूनही दारूच्या आहारी गेला होता. तो अधूनमधून तिला मारहाण करायचा. पण आता सरिता हे सगळं सहन करत होती कारण तिला समीरचा आधार होता. एके दिवशी संध्याकाळी समीरला फोन आला. सरिता रडत होती. समीर, दिनेशचा मोठा अपघात झालाय. समीरने लगेच गाडी काढली आणि हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत दिनेशचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेत असताना त्याने आपली गाडी एका ट्रकला मारली होती. डॉक्टरांनी सांगितले की रुग्णालयात आणायला खूप उशीर झाला. सरिता हे ऐकून जमिनीवर कोसळली. दिनेशच्या अंतिम संस्काराची सगळी व्यवस्था समीरने केली. सरिताचे सासरे वृद्ध होते. ते हा धक्का सहन करू शकले नाहीत आणि काही दिवसात त्यांचेही निधन झाले. सरिता पूर्णपणे एकटी पडली. तिच्याकडे आता फक्त तिचा 6 वर्षाचा मुलगा आर्यन होता. सासरच्या घरी तिला कोणीही नव्हतं. ती आता दिवसभर समीरच्या घरी काम करायची, पण रात्री तिला एकटीला घरी जावे लागायची. तिची हास्य मस्करी हरवली होती. समीर हे सगळं बघत होता. त्याच्या मनात सरिताबद्दल प्रेम होते, करुणा होती, पण समाज काय म्हणेल, आपले आईवडील काय म्हणतील याची चिंता होती. सरिता विधवा झाली होती.
तिला पुन्हा आयुष्यात उभं करणे ही त्याची जबाबदारी होती. समीरने एक दिवस निर्णय घेतला. तो रात्री उशिरा सरिताच्या घरी गेला. सरिता दारात उभी होती. तिचे डोळे सुजले होते. तिने दार उघडले आणि समीरला बघितले. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. समीरने तिचे हात हातात धरले आणि म्हणाला, सरिता, पुरं झालं. तू आता एकटी नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. यापुढे तुझी सगळी जबाबदारी माझी आहे. तू आणि आर्यन आता माझे आहात. सरिता स्तब्ध झाली. पण समीर, तुझे आईबाबा, समाज काय म्हणेल? समीरने तिचे डोळे पुसत म्हटलं, मला या सगळ्याची पर्वा नाही. तुझ्या डोळ्यातील दुःख मला बघवत नाही. आणि हो, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. सरिता रडू लागली. पण यावेळी तिचे अश्रू आनंदाचे होते. दिनेशच्या मृत्यूनंतर 6 महिने उलटून गेले होते. एका रविवारी सकाळी घरात शांतता होती. समीरचे वडील अरुणराव वर्तमानपत्र वाचत बसले होते. आई सुमनताई स्वयंपाकघरातून चहा घेऊन आल्या. समीरने हॉलमध्ये येऊन त्यांच्यासमोर बसायचा निर्णय घेतला. आई बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, समीरने गंभीर स्वरात सांगितले. अरुणरावांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले. बोल बेटा, काय झालं? समीरने थोडा वेळ श्वास घेतला. त्याचे हृदय जोरात धडधडत होते. बाबा, मला सरिताशी लग्न करायचं आहे. सरिता, आपली मोलकरी? घरात पिंजऱ्यातल्या पाखरासारखी शांतता पसरली. सुमनताईच्या हातातला चहाचा कप जमिनीवर कोसळला. अरुणरावांचा चेहरा लालबुंद झाला. काय बोलतोयस तू? ते उठून उभे राहिले. सरिता, ती विधवा आहे. तिला एक मूल आहे आणि ती आपली मोलकरी नाही. बाबा, ती फक्त नोकर नव्हती. ती एक स्त्री आहे, एक आई आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माझ्या प्रेमास पात्र आहे. सुमनताई म्हणाल्या, समीर, तू वेडा झालायस का? आपल्या कुळात असं कधीच झालं नाही. एका कामवाल्या बाईशी लग्न? लोक काय म्हणतील? आमचं समाजातलं स्थान काय होईल? मला लोकांची पर्वा नाही. तिच्या नवऱ्याकडून तिला कसा त्रास झाला, ती कशी एकटी पडली, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. ती एक प्रामाणिक चांगली स्त्री आहे. अरुणरावांनी आवाज वाढवला. आमच्या घरात काम करताना तिने तुझ्याशी संबंध ठेवले. ही तिची चालाकी नाही का? आमच्याकडे पैसे आहेत म्हणून ती आपला पाय आमच्या घरात अडकू पाहते. समीरच्या चेहऱ्यावर राग आला. बाबा, असं बोलू नका सरिताबद्दल. ती तशी स्त्री नाही. आमचे संबंध प्रामाणिक आहेत. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही आणि मी तिच्याशीच लग्न करणार. मग जा, घरातून निघून जा. अरुणरावांनी धमकी दिली. तू जर तिच्याशी लग्न केलंस तर तुझा माझ्याशी कुठलाही संबंध नाही. हे घर, ही संपत्ती सगळं विसर. तू आमचा मुलगा नाहीस. समीर हे ऐकून स्तब्ध झाला. सुमनताई त्याला समजावू लागल्या. समीर बेटा, आम्ही तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय. तुला एवढं मोठं घर, संपत्ती सगळं मिळणार. एका गरीब विधवा मोलकरणीशी लग्न करून तू तुझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार आहेस का? नाही आई, मी तुमचं ऐकणार नाही. सरिता गरीब असेल पण तिच्यात कुठलीच कमतरता नाही. तुम्ही तिला फक्त मोलकरीण म्हणून बघता, पण मी तिला एक माणूस म्हणून बघतो, एक स्त्री म्हणून बघतो. मी तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. कुटुंबातील मोठ्या माणसांना बोलावण्यात आलं. काका, मामा सर्वांनी समीरला समजावलं. समीर, असं करू नकोस. कुळाला कलंक लागेल. ती विधवा आहे. तिच्याकडे मूल आहे. तुला दुसऱ्याच्या मुलाची जबाबदारी उचलायची आहे का? पण समीर एकच हट्ट धरून बसला. मला फक्त सरिता हवी आहे. एक दिवशी समीरने सरिताला घरी बोलावले. आई वडिलांसमोर त्याने तिचा हात धरला. बाबा, आई, ही सरिता. मी या स्त्रीशी लग्न करणार. तुमचा आशीर्वाद असेल तर बरं, नाहीतर मी तिच्यासोबत बाहेर राहीन. सरिता तिथे उभी होती. तिचे डोळे ओलसर होते. तिने हात जोडले. बाबा, आई, मला माहीत आहे मी तुमच्या लायकीची नाही, पण समीरशिवाय माझं कोणीच नाही. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. कृपया मला आशीर्वाद द्या. सरिताच्या डोळ्यातील वेदना, तिचा निरागस चेहरा, पण तिचे समीरवरचे खरे प्रेम पाहून सुमनताईचे हृदय जागृत झाले. त्या पुढे आल्या आणि त्यांनी सरिताचे अश्रू पुसले. बेटा, तू आमच्या घरचे काम करतेस. मी तुझ्या चारित्र्यावर कधी शंका घेतली नाही, पण हे लग्न समाज काय म्हणेल याची मला भीती वाटते. समाज नेहमी बोलतो आई, पण समाज आपल्या सुखदुःखात धावून येत नाही. आपण सुखी राहायचं की समाजाच्या नजरेने जगायचं? समीरनं विचारलं. शेवटी अरुणरावांनी खोल श्वास घेतला. त्यांनी समीरकडे पाहिलं आणि मग सरिताकडे. तुझं प्रेम खरं आहे का समीर या मुलीवर? होय बाबा, अगदी प्रामाणिक. तू आमच्या संपत्तीशिवाय राहू शकशील का? सगळी सुख सोडून? होय बाबा, सरिता हीच माझी सुखशांती आहे.
अरुणरावांनी डोळे मिटले. काही क्षण शांतता होती. मग त्यांनी डोळे उघडले. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर कर लग्न. आमचा आशीर्वाद आहे, पण स्वतःच्या पायावर उभे राहा. समाजाला उत्तर द्यायची ताकद तुमच्यात असेल तर करा लग्न. सुमनताईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. बेटा सरिता, ये माझ्याजवळ. तू आता माझी सून आहेस. सरिता रडत सुमनताईच्या पाया पडली. त्या क्षणी घराचे प्रेमाचे वातावरण पसरले. समीरच्या आईवडिलांनी आता मनापासून या लग्नाची तयारी सुरू केली. लग्नाच्या निर्णयाने घराचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते. जुन्या कटू आठवणी मागे सारून आता एक नवीन सुरुवात होणार होती. अरुणराव आणि सुमनताई यांनी मनापासून सरिताला सुनेच्या रूपात स्वीकारले होते. घरामध्ये लग्नाची लगबग सुरू झाली होती. पण या सगळ्या गडबडीत समीर आणि सरिता यांच्यातील नाते अधिकच घट्ट आणि समृद्ध होत होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई बाबा लग्नाच्या खरेदीसाठी आणि नातेवाईकांना आमंत्रण देण्यासाठी बाहेर पडले होते. घरातील कामे आटपून सरिता हॉलमध्ये बसली होती. तिने निळ्या रंगाची साधी पण अत्यंत सुंदर साडी नेसली होती. समीर हळूच आपल्या खोलीतून बाहेर आला. घरात अगदी शांतता होती. समीर सरिताच्या जवळ गेला आणि तिच्या बाजूला सोफ्यावर बसला. समीरला जवळ आलेलं पाहून सरिताच्या गालावर लाजेची हलकीशी लाली पसरली. तिने खाली मान झुकवली. समीरने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या कोमल हातांना स्पर्श होताच सरिताच्या श्वासांची गती मंदावली. सरिता, समीर अत्यंत प्रेमाने कुजबुजला. सरिताने नजर न उचलताच प्रतिसाद दिला. आज तू खूप शांत दिसतीयस. काय विचार चाललाय मनात? समीरने तिच्या हाताची बोटे आपल्या बोटात गुंफली. सरिताने सावकाश नजर वर केली. तिच्या डोळ्यात अजूनही एका असीम आनंदाची आणि विश्वासाची चमक होती. ती म्हणाली, समीर, कधी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं हे सगळं होईल. ज्या आयुष्यात मी फक्त दुःख, अपमान आणि वेदना सोसल्या, तिथे मला एवढा आदर आणि एवढं प्रेम मिळेल असं मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तू मला फक्त आधार दिला नाहीस, तर मला नवीन जगणं दिलं आहेस. समीरने तिचा दुसरा हातही हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, सरिता, प्रेमात उपकार नसतात. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळालं. तुझ्या या निरागस प्रेमाने मला पूर्ण केलं आहे. आता तुझा हा हात मी आयुष्यभरासाठी धरला आहे. तू कधीही सोडणार नाही. समीरचे हे शब्द ऐकून सरिताचे डोळे पुन्हा भरून आले. पण यावेळेस अश्रू फक्त आणि फक्त प्रेमाचे होते. समीरने हळूच हात पुढे करून तिच्या गालावरचा अश्रू आपल्या अंगठ्याने पुसला. त्याचा स्पर्श एवढा नाजूक आणि मऊ होता की सरिताच्या अंगावर काटा आला. समीर तिच्या आणखीन जवळ सरकला. त्याने तिच्या केसांची एक लाट हळूच तिच्या कानामागे केली. सरिताचा श्वास रोखला गेला होता. समीरच्या नजरेत तिच्याबद्दल अथांग आदर आणि प्रेम तिला स्पष्ट दिसत होतं. मला नेहमीच असंच हसताना पाहायचं आहे का तुला? तुझ्या चेहऱ्यावरची ही चमक कधीही कमी होऊ देणार नाही मी. समीर तिच्या ओठांकडे पाहत म्हणाला. सरिताने हळूच आपले ओठ मिटले आणि आपले डोके समीरच्या खांद्यावर टेकवले. समीरने तिला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतलं. बाहेरील मंद वारा खिडकीतून आत येत होता आणि त्या शांत संध्याकाळी दोघांच्या हृदयाचे ठोके एकमेकात मिसळून गेले होते. समीरने तिच्या कपाळावर एक हळुवार आणि आदरयुक्त चुंबन घेतलं. त्या स्पर्शाने सरिताच्या मनातील सर्व राहिलेली भीती आणि संकोच पार वितळून गेला. ती अधिकच जुन्या त्याच्या जवळ आली. समीर, मला नेहमी तुझ्या मिठीतच सुरक्षित वाटतंय. सरिताने त्याच्या छातीवर हात ठेवत कुजबुजली. तू नेहमीच इथे असणार आहेस, माझी बायको म्हणून, माझी अर्धांगिनी म्हणून. समीरने हसत तिच्या हनुवटीला स्पर्श करत म्हटलं. दोघेही काही वेळ काही न बोलता एकमेकांच्या प्रेमाच्या उभेत हरवून गेले. इतक्या वर्षाचे दुःख आणि एकाकीपण आता प्रेमाच्या या अथांग सागरात वाहून गेलं होतं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आई बाबा परत आल्याची चाहूल लागली. सरिता पटकन समीरच्या मिठीतून वेगळी झाली आणि लाजून स्वतःची साडी सावरू लागली. समीर तिच्या या लाजण्यावर खळखळून हसला. दार उघडल्यावर सुमनताईने सरिताच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि लाज पाहिली. त्या हसल्या आणि म्हणाल्या, बेटा सरिता, उद्या आपण तुझ्या आणि समीरच्या लग्नाची खरेदी करायला जाणार आहोत. आता तू या घरची सून आहे. सगळं तुझ्या आवडीनुसारच होईल. सरिताने आईबाबाचे पाय शिवून आशीर्वाद घेतले. समीरने सरिताकडे पाहिलं आणि सरिताने समीरकडे. दोघांच्या नजरेमध्ये भविष्यातील सुंदर, प्रेमळ आणि समृद्ध आयुष्याचे गोड स्वप्न स्पष्ट दिसत होते. त्यांच्या प्रेमाचा हा नवा प्रवास आता अधिक सुंदर वळणावर आला होता. लग्नाची तयारी अगदी वेगाने सुरू होती. घरात आनंदाचं वातावरण होतं.
अरुणराव आणि सुमनताई यांनी मनापासून सरिताचा स्वीकार केला होता आणि तिच्या लहानग्या आर्यनलाही कौतुकाने आपलं केलं होतं. पण या सगळ्या आनंदाच्या, या प्रेमाच्या वातावरणामागे एक काळी सावली गुपचूप वावरत होती, याची घरात कोणालाच कल्पना नव्हती. शनिवारी संध्याकाळी समीर आणि सरिता लग्नाचे दागिने आणि कपड्याची खरेदी करून घरी परतले. सरिता खूप खुश होती, पण तिच्या मनात कुठेतरी एक अनोळखी भीती सतत अस्वस्थ करत होती. काय झालं सरिता, एवढा विचार कसला करते? समीरने तिच्या हातात हात घेत विचारलं. काही नाही समीर, बस उगाचच मन अस्वस्थ होतंय. असं वाटतंय की हे सुख फार काळ टिकणार नाही, काही अघटित घडणार आहे. सरिता श्वास रोखून म्हणाली. वेडी आहेस का तू? आता तुला कोणालाही घाबरायची गरज नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. समीरने तिला समजावत तिच्या कपाळावर हात ठेवला. रात्रीचे 11 वाजत आले होते. घरातील सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट सुरू होता. समीर आपल्या खोलीत लॅपटॉपवर काही काम करत बसला होता. अचानक त्याच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. समीरने मेसेज उघडला. मेसेजमध्ये एक फोटो होता. तो फोटो पाहून समीरच्या हातातून फोन सुटता सुटता राहिला. तो फोटो सरिताचा होता, पण तो कोणत्याही जुन्या आठवणीतील नव्हता. तो फोटो अगदी आज संध्याकाळचा होता, जेव्हा समीर आणि सरिता दागिन्यांच्या दुकानाबाहेर उभे होते. फोटोच्या खाली शब्दांचा मेसेज लिहिला होता. समीर कुलकर्णी, ज्या स्त्रीला तू आपली सून आणि बायको बनवायला निघाला आहेस, तिची खरी ओळख तुला ठाऊक आहे का? की तू फक्त तिच्या सुंदर रूपावर भुलला आहेस? उद्या रात्री 12च्या आधी जुन्या गिरणीच्या आवारात एकटा ये. जर आला नाहीस तर तुझं संपूर्ण कुटुंबाचा असा खेळ खंडोबा होईल की पोलिसांनाही फक्त राख गोळा करावी लागेल. समीरचा श्वास रोखला गेला. त्यांचा ताबा सुटत होता. हा कोण असू शकतो? दिनेशचा तर अपघातात मृत्यू झाला होता. मग हा धमकावणारा कोण? आणि त्याला सरिताबद्दल एवढी माहिती कशी? समीरने लगेच त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण फोन स्विच ऑफ येत होता. समीर अस्वस्थ झाला. तो हळूच आपल्या खोलीतून बाहेर पडला आणि सरिताच्या खोलीकडे गेला. सरिता शांत झोपली होती. तिच्या शेजारी लहानगा आर्यनही गाढ झोपेत होता. सरिता निरागस चेहऱ्याकडे पाहताना समीरच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. सरिता काही लपवते का? की तिच्या भूतकाळात असं काही रहस्य आहे जे तिच्या स्वतःच्याही लक्षात आलं नाही? दुसऱ्या दिवशी दिवसभर समीर तणावात होता. त्याने ही गोष्ट आईबाबांपासून आणि सरितापासून लपून ठेवली. तो कोणावरही संशय घेऊ शकत नव्हता. रात्रीचे 11:15 झाले. सर्वजण झोपल्यानंतर समीरने चुपचाप घराचे दार उघडले, स्वतःची गाडी काढली आणि मेसेजमध्ये सांगितलेल्या त्या जुन्या गिरणीच्या दिशेने निघाला. पाऊस अजूनही सुरू होता. अंधाऱ्या ओसाड रस्त्यावरून जात असताना समीरच्या हृदयाचे टोके वेगाने धावत होते. जुन्या गिरणीच्या आवारात पोहोचताच तिथे प्रचंड भयान शांतता होती. फक्त पावसाच्या पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज येत होता. समीर गाडीतून खाली उतरला. त्याच्या हातात एक टॉर्च होती. कोण आहे इथे? बाहेर या, समीरने मोठ्याने आवाज दिला. अचानक गिरणीच्या एका कोपऱ्यातून सावलीसारखा एक माणूस बाहेर आला. त्याच्या हातात टॉर्च होती. त्याने स्वतःचा चेहरा रेनकोटच्या ओढणीत झाकला होता. तू शेवटी आलास तर समीर. त्या माणसाचा आवाज अत्यंत कर्कश आणि धसकावणारा होता. कोण आहेस तू? आणि तुला सरिताकडून काय हवंय? दिनेशच्या मृत्यूनंतर आता तिचं आयुष्य सुरळीत होतंय, मग तू तिला त्रास का देतोय? समीरने धाडसाने विचारले. तो माणूस खळखळून हसला. तो हसण्याचा आवाज त्या भयान शांततेत अधिकच भीतीदायक वाटत होता. दिनेश, तो दारुडा दिनेश तर फक्त एक मोहरा होता समीर. तुला वाटतंय की दिनेशचा अपघात दारूच्या नशेत झाला? हा तुझा सर्वात मोठा गैरसमज आहे. समीर थबकला. म्हणजे दिनेशचा अपघात नाही झाला, त्याचा खून झालाय? हुशार आहेस, तो माणूस पुढे म्हणाला आणि त्याने आपल्या चेहऱ्यावरचा हूड मागे घेतला. टॉर्चच्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसला. समीरचे डोळे विस्फारले. समोर उभा असलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून सरिताच्या सासरचा जवळचा नातेवाईक, दिनेशचा सक्का चुलत भाऊ विक्रम होता. विक्रम, तू? समीर अवाक झाला. होय, मी समीर. ज्या सरिताला तू खूप पवित्र आणि निष्पाप समजतोय, ती सरिता आज त्या संपत्तीवर आणि सासरच्या घरावर हक्क सांगते. ती संपत्ती प्रत्यक्षात माझी आणि माझ्या वडिलांची होती. दिनेश दारूच्या आहारी गेल्यावर मीच त्याला फूस लावून त्या संपत्तीचे कागदपत्रे माझ्या नावावर करून घेणार होतो, पण त्या सरिताने ते कागदपत्रे लपून ठेवले. विक्रमच्या डोळ्यात प्रचंड द्वेष होता. तो पुढे म्हणाला, दिनेशला मीच रात्री दारू पाजून गाडीचा अपघात घडवून आणला. मला वाटलं होतं दिनेशच्या मरण्यानंतर सरिता घाबरून ती मालमत्ता माझ्या स्वाधीन करेल.
पण तू मध्ये आलास, तू तिला आधार दिलास आणि आता तिच्याशी लग्न करून त्या संपत्तीचा मालक तू होणार आहेस. समीरच्या पायाखालची जमीन सरकली. दिनेशचा अपघात नसून तो एक नियोजनबद्ध खून होता. तुला काय वाटतं विक्रम? तू मला हे सगळं सांगशील आणि मी गप्प बसेन? मी आत्ताच पोलिसांत जातो. समीर मागे सरकत म्हणाला. पोलीस? विक्रम हसला. तू इथून जिवंत बाहेर गेलास तर पोलिसांकडे जाशील ना, आणि समजा गेलास तू तर काय सांगशील? पुरावा काय आहे तुझ्याकडे? उलट सरिताच्या पहिल्या नवऱ्याचा खून झालाय आणि तो खून तुझ्याच मदतीने सरिताने घडून आणलाय असा बनाव मी तयार केलाय. दिनेशच्या मृत्यूच्या आदल्या रात्री सरिता तुझ्यासोबत होती याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. समीर चक्रावून गेला. तो एका मोठ्या आणि भयंकर जाळ्यात अडकला होता. विक्रमने खिशातून एक पिस्तूल काढलं आणि थेट समीरच्या छातीवर रोखलं. आता तुझ्याकडे दोनच पर्याय आहे समीर. एकतर सरिताला सोड आणि गुपचाप या शहरातून निघून जा, नाहीतर आज रात्री तुझा खेळ इथंच संपेल आणि उद्या सकाळी सरितावर तिच्या नवऱ्याच्या आणि तुझ्या खुनाचा आळी. समीरचा श्वास रोखला गेला. बंदुकीची नळी त्याच्या छातीसमोर होती. एका बाजूला त्याचा जीव होता आणि दुसऱ्या बाजूला सरिताचा विश्वास आणि तिचं आयुष्य. अचानक तिने मागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. अंधारातून एक आकृती पुढे धावली आणि विक्रमच्या हातावर जोरात काठी मारली. पिस्तूल लांब चिखलात पडलं. समीरने आश्चर्याने पाहिलं तर ती दुसरी कोणी नसून सरिता होती. सरिता, तू इथे कशी? समीर ओरडला. मी समीरचा पाठलाग करत होते. सरिताचा आवाज थरथरत होता, पण तिच्या डोळ्यात प्रचंड राग होता. विक्रम, मला ठाऊक होतं की दिनेशच्या मृत्यूमागे तुझाच हात आहे, म्हणून मी ते कागदपत्र लपून ठेवले होते. विक्रमने संतापाने लाल झाला. तो सरिताच्या दिशेने धावला, पण समीरने मध्ये येऊन विक्रमला जोरात बुक्का मारला. दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. विक्रमने जमिनीवर पडलेली पिस्तूल उचलण्याचा प्रयत्न केला, पण समीरने त्याचा हात फिरवला. त्याचवेळी गिरणीच्या आवारात लाल निळ्या दिव्यांच्या गाडींची सायरन वाजू लागली. पाठोपाठ पोलिसांचा मोठा ताफा आणि अरुणराव तिथे पोचले. पोलीस इन्स्पेक्टरने धावत येऊन विक्रमला ताब्यात घेतलं आणि त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. इन्स्पेक्टर साहेब, हाच तो माणूस आहे ज्याने दिनेशचा खून केला आहे. मला समीरला ब्लॅकमेल करत होता, सरिताने पोलिसांना सांगितले. समीरने आवाक होऊन सरिताकडे पाहिलं. सरिताने समीरच्या हातात हात घेतला आणि म्हणाली, समीर, काल रात्री जेव्हा तुला तो मेसेज आला तेव्हा मी जागीच होतो. तुझ्या चेहऱ्यावरचा ताण पाहून मला संशय आला होता. तू निघाल्यावर मी लगेच बाबांना उठवले आणि पोलिसांना फोन करून तुमच्या मागे आले. अरुणराव पुढे आले आणि त्यांनी समीर व सरिता दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला. सरिता, आज तू माझ्या मुलाचा जीव वाचवलास आणि या कुटुंबाला एका मोठ्या संकटातून बाहेर काढलं. तू खरोखर या घराची अन्नपूर्णा आणि रक्षक आहेस. विक्रमला पोलीस गाडीत टाकून घेऊन गेले. त्या अंधाऱ्या ओसाड गिरणीतून बाहेर पडताना पाऊस आता थांबला होता आणि ढगांच्या मागून चंद्र बाहेर आला होता. समीरने सरिताला घट्ट मिठी मारली. सरिताने आपले डोके समीरच्या छातीवर टेकवले. जुन्या सर्व काळ्या साक्ष आणि संकटांचा शेवट झाला होता. आता त्यांच्यासमोर फक्त आणि फक्त विश्वासाचा, सत्याचा आणि प्रेमाचा एक सुंदर प्रकाशमय रस्ता होता, ज्यावर ते दोघे आता कायमचे एकत्र चालणार होते. त्या संकटातून सही सलामत बाहेर पडल्यानंतर कुलकर्णी कुटुंबात आणि सरिताच्या आयुष्यात सुखाची नवीन पहाट उगवली होती. विक्रमच्या पापाचा घडा भरला होता. पोलिसांच्या कसून तपासात दिनेशचा अपघात हा एक रचलेला खून होता हे सिद्ध झालं होतं. त्यामुळे सरितावरील संशय दूर झाला आणि तिला तिचा हक्क, सन्मान परत मिळाला. काही दिवसातच घरातील तणाव पार दूर निघून गेला. सुमनताई स्वतः पुढाकार घेऊन समीर आणि सरिताच्या लग्नाची तयारी सुरू केली. साध्या पण अत्यंत मंगलमय वातावरणात लग्नाचा सोहळा पार पडणार होता. लग्न घरच्या घरी मोजक्याच आष्टेपट्ट्या उपस्थित करायचं ठरलं. लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सुमनताईंनी सरिताला आपल्या खोलीत बोलावलं. सरिता अत्यंत संकोचाने आत आली. सुमनताईंनी कपाटातून एक सुंदर पारंपरिक पैठणी साडी आणि कुळाचे जुने सोन्याचे दागिने बाहेर काढले. सरिता बेटा, ही साडी माझ्या लग्नाची आहे. आज मी तुला या घरची सून म्हणून सोपवत आहे, सुमनताई म्हणाल्या. सरिताचे डोळे भरून आले. तिने गदगदल्या आवाजात विचारले, आई, तुम्ही खरंच मला एवढा आदर देताय? माझ्या भूतकाळात विचार न करता सुमनताईने हळूच सरिताच्या गालावर हात ठेवला. भूतकाळ हा नदीच्या पाण्यासारखा असतो, वाहून जातो बेटा. जो माणसाचा वर्तमान आणि भविष्य सांभाळतो तोच खरा योग्य माणूस असतो. तू माझ्या समीरचा आणि या कुटुंबाचा जीव वाचवलास.
तू या घराची सून नाही, माझी दुसरी मुलगी आहेस. सरिताने सुमनताईंना मिठी मारली. त्या क्षणी तिची वर्षानुवर्ष साचलेली दुःखाची भावना पार वितळून गेली. लग्नाचा तो शुभ दिवस आला. लाल गुलाबी रंगाच्या पैठणीत मोत्यांच्या मुंडावळ्या बांधलेली सरिता एका देवकन्येसारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली आणि एक वेगळीच प्रसन्नता होती. समीरनेही पांढरा सोन्याची किनार असलेला कुर्ता परिधान केला होता. तो मंडपकडे येताच त्याची नजर सरितावर खेळली. अक्षता पडल्या, मंगलाष्टके झाली आणि सरिता समीर विवाहबंधनात अडकले. समीरने जेव्हा सरिताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि तिच्या कपाळावर सिंदूर भरला, तेव्हा सरिताच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. लहानगा आर्यनही नवीन कपड्यामध्ये अत्यंत खुश दिसत होता. अरुणरावांनी त्याला आपल्या कडेवर उचलून घेतलं आणि म्हणाले, आजपासून तू या घराचा नातू आहेस, आमचा बाळ आहेस. आर्यनच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून समीर आणि सरिता दोघांचेही मन भरून आले. रात्री घरातील सर्व विधी आटोपल्यानंतर घर शांत झाले. समीरच्या खोलीत फुलांचा सुंदर मंद वास पसरला होता. खिडकीतून येणारी गार वाऱ्याची झुळूक खोलीतील वातावरण अधिकच आल्हाददायक बनवत होतं. सरिता हळूच खोलीत आली. ती खूप लाजली होती. तिचे पाय थरथरत होते. समीर सोफ्यावरून उठून तिच्याजवळ गेला. तिने मान खाली झुकवली. समीरने अत्यंत नाजूकपणे तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला. माझी बायको, आज खऱ्या अर्थाने तू पूर्णपणे माझी झाली आहेस, समीर मंद आवाजात म्हणाला. समीर, मी आज खूप खुश आहे. आयुष्य एवढं सुंदर असू शकतं यावर माझा अजून विश्वासही बसत नाहीये. सरिता कुजबुजली. समीरने तिच्या केसांतील मुंडावळ्या हळूच बाजूला केल्या आणि तिच्या मऊ गालावरून हात फिरवला. हा माझ्या प्रेमाचा आणि तुझ्या विश्वासाचा विजय आहे सरिता. आजपासून तुझे सर्व त्रास, तुझा भूतकाळ, सर्व तुझी दुःखे माझी झाली आणि माझे सर्व सुख, माझा संसार आणि माझं आयुष्य तुझं झालं. सरिताने समीरच्या छातीवर डोकं टेकवलं. समीरने तिला आपल्या दोन्ही बाहूमध्ये घट्ट सामावून घेतलं. त्या शांत प्रेमळ रात्री दोघांचे हृदय एकाच तालात धडधडत होते. मला अभिवचन दे समीर, तू नेहमीच असंच माझ्यावर प्रेम करशील, सरिताने समीरच्या डोळ्यात पाहत विचारलं. समीरने तिच्या कपाळावर आणि नंतर हळूवार तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले. त्या गोड आणि रेशमी स्पर्शाने सरिताच्या अंगावर प्रेमाचा शॉक लागल्यासारखा काटा आला. मी श्वासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करेन, समीरने तिच्या कानात कुजबुजलं. बाहेर पौर्णिमेचा चंद्र चमकत होता आणि आज समीर आणि सरिता यांच्या नव्या, सुंदर, रोमॅन्टिक आणि अखंड विश्वास संसाराची एक नवी सोनेरी कथा सुरू झाली होती. नवीन प्रवासाची सुरुवात झाल्यानंतर काळ पंख लावून उडून गेला. समीर आणि सरिता यांच्या संसाराचा गाडा आता अत्यंत प्रेमाने आणि आदराने, समृद्धीने पुढे जात होता. विक्रम तुरुंगात गेल्याने आणि त्याच्या कृत्याचा पर्दाफाश झाल्याने सरिताच्या डोक्यावरील भूतकाळाचे सावट पूर्णपणे निघून गेले. गेल्या 2 वर्षात घरात खूप मोठा आणि आनंददायी बदल झाले होते. लहानगा आर्यन आता 8 वर्षाचा झाला होता. समीरच्या आई बाबांनी त्याला एवढं प्रेम दिलं की तो त्यांनाच आपले खरे आजी आजोबा म्हणत होता. शाळेत त्याचा पहिला क्रमांक आल्यावर अरुणरावांनी अख्ख्या सोसायटीत पेढे वाटले होते. एका कामवालीचा मुलगा म्हणून ज्याच्याकडे समाज बघत होता, तोच आर्यन आज कुलकर्णी घराण्याचा कुलदीपक आणि अभिमान बनला होता. एका रविवारी सकाळी संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये एकत्र होतं. अरुणराव वर्तमानपत्र वाचत होते. सुमनताई आर्यनला अभ्यासात मदत करत होत्या. किचनमधून सरिताच्या हातचा गरमागरम कांद्यापोह्याचा आणि चहाचा सुवास पसरला होता. समीरने किचनमध्ये जाऊन सरिताला हळूच कमरत धरलं. सरिता दचकली आणि तिने लाजत समीरच्या हातावर हलकीशी थाप मारली. समीर, आई बाबा बाहेर आहेत, कोणी बघेल, सरिता गाल लाल करत म्हणाली. बघू दे ना, माझी बायको आहेस तू आणि आता मला तुझ्यावर प्रेम दाखवायला पूर्ण हक्क आहे. समीर तिच्या कानात कुजबुजला. हो, पण आधी पोहे आणि चहा बाहेर नेऊन द्या, मग करा काय करायचं ते, सरिता हसत म्हणाली. समीरने पोह्याची प्लेट घेतली आणि दोघांनी बाहेर हॉलमध्ये प्रवेश केला. नाश्ता करताना अरुणरावांनी एक मोठा निर्णय जाहीर केला. समीर, सरिता, मी आणि तुमच्या आईने एक विचार केला आहे. आपल्या या छोट्या घराचे कायदेपंथा आता बदलले पाहिजे. आपण आपल्या नवीन व्यवसायाची आणि मालमत्तेची कागदपत्रे सरिताच्या नावावर हस्तांतरित करत आहोत. हे ऐकून सरिताच्या हातातला चहाचा कप थांबला. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? मी या घरात फक्त एक सून आहे. नाही तर सरिता, सुमनताई मध्येच म्हणाल्या. तू फक्त या घराची सून नाहीस, तर तू या घराचा कणा आहेस. तू कठीण काळात या कुटुंबाला सांभाळलं, समीरला योग्य मार्ग दाखवलास आणि आर्यनला एवढे चांगले संस्कार दिले.
तुझ्यापेक्षा जास्त हक्क या घरावर संपत्तीवर कोणाचाच असू शकत नाही. सरिताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ज्या समाजाने तिला एकेकाळी मोलकरीण आणि विधवा म्हणून हिणवलं होतं, त्याच समाजात आज तिला एका मोठ्या आणि प्रतिष्ठित घराची मुख्य मालकीण म्हणून सन्मान मिळत होता. काही महिन्यानंतर समीर आणि सरिताच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांच्या आयुष्यात आणखीन एक नवीन आनंद आला. सरिताने एका सुंदर गोजिरवाण्या कन्येला जन्म दिला. चिमुकल्या परीच्या आगमनाने संपूर्ण कुलकर्णी कुटुंबात आनंदाला उधाण आलं. मुलीच्या बारशाचा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. सर्व नातेवाईक आणि समाजातील लोक जमले होते. एकेकाळी समीर आणि सरिताच्या लग्नाला विरोध करणारे तेच नातेवाईक आज सरिताचे कौतुक करत थकत नव्हते. रात्री सर्व कार्यक्रम संपल्यावर समीर आणि सरिता आपल्या खोलीत खिडकीजवळ उभे होते. बाहेर पौर्णिमेचा शीतल चंद्र आपल्या प्रकाशाने संपूर्ण सृष्टीला उजळून टाकत होता. समीरने सरिताला आपल्या मिठीत धरलं आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन केलं. सरिता, आज आपली ही कथा पूर्ण झाली असं वाटतं ना? समीरने हळूच विचारलं. सरिताने समीरच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्याच्या श्वासांचा आवाज ऐकला आणि मंद हसून म्हणाली, नाही समीर, आपली कथा संपलेली नाही. दुःखाचा आणि संघर्षाचा भाग नक्कीच संपला आहे, पण प्रेमाची आणि विश्वासाची या सुंदर संसाराची कथा तर आता कुठे सुरू झाली आहे. समीरने सरिताचा हात आपल्या हातात गुंफला. भूतकाळातील वादळे शमली होती, वर्तमानपत्रे आनंदाने फुलले होते आणि भविष्याचा रस्ता अथांग प्रेमाने उजळून निघाला होता. अशा प्रकारे भेदभावाच्या आणि विषमतेच्या भिंती पाडून समीर आणि सरिता यांनी आज आपल्या प्रेमाचा, आदराचा आणि विश्वासाचा एक अजरामर आणि सुखी संसार उभा केला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.